आज आपण RTI माहितीचा अधिकार ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्रात कसा दाखल करायचा ते पाहू. अगदी सोपी पद्धत आहे. 2 मिनिटाचा 3 मिनिटाचा व्हिडिओ होईल, जास्त लंबा व्हिडिओ होणार नाही. अगोदर कोणत्याही क्रोम ब्राउझरमध्ये महाराष्ट्र RTI सर्च करून घ्या. जी पहिल्या नंबरची वेबसाईट येते RTI online .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईट वरती जायचे आहे. इथे अर्ज सादर करा हा ऑप्शन आहे, तिथून तुम्ही अर्ज सादर करू शकता. तसेच अपीलचाही आणि अगोदर कोणते अर्ज सादर केले असतील ते बघण्याचाही ऑप्शन इथेच आहे. इथे तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकता. मराठी आणि इंग्लिशचा ऑप्शन आहे. मराठी सिलेक्ट करून घेऊ आणि अर्ज सादर करावर क्लिक करू. इथे जे लिस्ट दिलेली आहे त्यामध्ये एकूण 214 अशा संस्था आहेत, तिथे तुम्ही अर्ज करू शकता. त्यामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, SP ऑफिस वगैरे वगैरे दिलेले आहे. हे एकदा वाचून घ्या. तसंच मी समोर तुम्हाला समजून सांगणारच आहे. इथे टिक मार्क करून सबमिट करावर क्लिक करायचं आहे. इथे तुमचा ईमेल ID आणि फोन नंबर क्लिक करून घ्यायचा आहे. खाली फोन नंबर भ्रमणध्वनीच्या इथे फोन नंबर टाकून घ्या आणि त्याच्या खाली कॅप्चा भरून घ्यायचा आहे आणि सबमिट वर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या फोन नंबरला, ते टाकून घ्या. आणि खाली कॅप्चाही टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर असं काहीतरी पेज तुमच्या समोर येईल. हे महत्वाचं पेज. इथे सर्व माहिती अगदी वाचून व्यवस्थित लिहायची आहे. अगोदर जिथे तुम्हाला माहितीचा अधिकार टाकायचा आहे ते या लिस्ट मधून निवडून घ्यायचे आहे. जसे कलेक्टर ऑफिस, पोलीस आयुक्त म्हणजे SP ऑफिस, नंतर काही जिल्हा परिषदा, काही जिल्हा परिषदा वगैरे इथे ऑप्शन आहेत. समजा आपण अकोला महानगरपालिका निवडली. इथे तुमचे नाव, पुरुष, महिला, पत्ता, संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे. त्याचसोबत इथे खाली तुमचा पत्ता, राज्य, जिल्हा, तालुका, ठिकाण ग्रामीण आहे का शहरी, तुम्ही शैक्षणिक स्थिती, साक्षर आहात का निरक्षर, पदवीधर आहात, तुमचा फोन नंबर वगैरे इथे टाकून घ्यायचे आहे. त्यासोबत ईमेल ID ही टाकून घ्यायचे. इथे नागरिकत्वामध्ये भारतीय निवडायचे आहे. सर्वात महत्वाचे, माहिती प्राप्त करण्यासाठी माध्यम निवडा. बाय पोस्ट निवडले तर तुम्हाला समोर जाऊन एक ईमेल येईल आणि त्याच्यावर थोडी अजून 200-300 रुपये पे करावे लागू शकतात. त्याच्यासोबत ईमेलनेही तुम्ही तुमची माहिती प्राप्त करू शकता. जो ईमेल इथे वरती टाकलेला आहे त्याच ईमेलवर माहिती येईल. त्यासोबत इन पर्सन ही ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही स्वतः तिथे समजा महानगरपालिका निवडले असेल तर महानगरपालिकेत जाऊन तुम्ही माहिती प्राप्त करू शकता. जर दारिद्र्य रेषेखाली असेल तर हो निवडा आणि इथे तुम्हाला BPL कार्ड नंबर वगैरे टाकावे लागेल. आणि जर नाही असेल तर नाही निवडा आणि समोर. इथे तुम्हाला सोप्या भाषेत तुम्हाला जी माहिती हवी आहे ती 150 शब्दात लिहायची आहे. जसे तुमचं अमुक अमुक काम किती दिवसात होईल, एखादे काम तिथे पेंडिंग असेल तर, किंवा अमुक अमुक कामासाठी किती दिवस लागतात, असे काही प्रश्न तुम्ही इथे विचारू शकता. काही कागदपत्रे असेल ते तुम्ही इथे चूज फाईलवर क्लिक करून अटॅच करायचे आहेत. त्याच PDF फॉर्मॅटमध्येच तुम्हाला ते अटॅच करावे लागतील. आणि लास्टला इथे तुम्ही
कॅप्चा क्लिक करून सबमिट करायचे आहे. जसे इथे आहे OM3 आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वर क्लिक करून घ्यायचे. ही माहिती वाचून ओके वरती क्लिक करून घ्या. आता तुम्हाला 10 रुपये RTI साठी शुल्क भरावे लागेल. ऑनलाईन देयकवर क्लिक करून पे वरती क्लिक करा. इथे नेट बँकिंग ने तुम्ही पेमेंट करू शकता. नेट बँकिंग वर क्लिक करून पे गव्हर्नमेंट इंडिया ऑल बँक्स इथे क्लिक करा. प्रोसीड फॉर पेमेंट. इथे UPI QR वर क्लिक करून इथे फोन पे ने तुम्ही स्कॅन करून 10 रुपये पे करू शकता. ते 10 रुपये प्लस GST वगैरे ऍड करून 15.90 रुपये तुम्हाला पे करावे लागतील टोटल मध्ये. हे 5 मिनिटांसाठीच QR कोड असतो. 5 मिनिटाच्या आत तुम्हाला पेमेंट करणे आवश्यक आहे. एकदा पेमेंट झाली तुमची UPI तसेच